अशा प्रकारे माझा कॅमेरा खाली पडला. मी माझा फेवरेट परफ्यूम लावणार आहे, गोल्डन. हे पण ओव्हर नको वाटायला, सो मी कदाचित काढीन किंवा घालीन, आय एम नॉट शुअर. आणि आय नो दे आर वॉचिंग दिस व्लॉग, तर आय एम युझिंग युअर इयरिंग्स. यू आर नॉट रेडी, प्लीज स्किप दिस पार्ट. पण दिस इज व्हॉट हॅपेंड. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मी ही तयारी कशी केली आहे आणि मेस बिहाइंड दिस गेट रेडी विथ मी जर बघायचं असेल तर कीप ऑन वॉचिंग दिस व्हिडिओ. आय डोंट नो हे होतं आहे की नाही. ओके, आता वाजले आहेत 5:44 आणि माझ्याकडे 6:30 अजून 45 मिनिट्स आहेत मॅट्स टू गेट रेडी. पट झटपट तयार व्हायचा आहे. एल्फ हॅलो ग्लोचा जो शिमर आहे, लिक्विड शिमर, तो मी यूज करणार आहे. जरा एक वेगळा ग्लो येतो, तर मी फक्त माझे हाय पॉईंट्सना लावणार आहे. मी ब्लेंड करणार आहे माझ्या ब्लेंडिंग ब्रशनी, जो काही असा दिसतो. सो जी क्रिसमस पार्टी आहे ती चर्चमध्ये आहे आणि आम्ही पहिल्यांदा असं अटेंड करणार आहोत काहीतरी प्रोग्राम. सो वी आर एक्सायटेड. इंडियामध्ये युजली क्रिसमस पार्टी होत नाही, होतात पण जर तुमचे फ्रेंड्स ख्रिश्चन्स असतील तर त्यांच्या घरी होतात. माझे कधीच लहानपणापासून ख्रिश्चन फ्रेंड्स नाही आहेत आणि कधी झाले नाही, पण मला आवडतील बनवायला. आता नेक्स्ट आहे माझं कन्सिलर, पण तुम्ही बघू शकता द ग्लो आणि किती शाईन करत आहेत. दॅट्स द रिझन आय यूज दिस. ही माझी सेकंड बॉटल आहे. त्यानंतर आय विल गो विथ माय इनसाइट कन्सिलर. मला इथून कन्सिलर घ्यायचं आहे, पण मी अजून इथे सेफोरा किंवा अल्टा ब्युटीमध्ये गेली नाही आहे. मला इथे इन पर्सन जाऊन शॉप करायचं आहे माझं कन्सिलर शेड, कारण आजपर्यंत इंडियात कसं मी ऑनलाईन नुसती शॉपिंग केली आहे, कधी इन पर्सन नाही केली आहे. सो ते एक गोष्ट आहे जी मला करायची आहे इथे, की मेकअप शॉपिंग अजूनही मी केली नाही. मी फक्त ब्लश घेतला आहे इथून, पण ते ऑनलाईन घेतलं आहे. सो जायच्या आधी इंडियाला परत मी मेकअप शॉपिंग करून जाणार आहे इथून. सो घरीसुद्धा काही मेकअप प्रॉडक्ट्स नेईन आणि मलासुद्धा काही हवे आहेत, तर दोन्हीही गोष्टी एकत्र होतील. मला माहीत नसेल, पण तुम्ही मोस्टली आता माझे व्लॉग्स बघत असाल त्याच्यात तुम्हाला दिसत असेल की मी फाउंडेशन लावणं सोडून दिलं आहे. आय ऑलवेज गो विथ द कन्सिलर. मी कन्सिलरच माझ्या फेसला जो इथे मी लावते तो जरासा मी माझ्या फेसला कवर करते, कारण हा शेड मला परफेक्ट आहे. आणि ॲक्च्युली मला असं वाटतं की फाउंडेशन आणि कन्सिलर एकच काम करतं. इफ यू हॅव गुड ब्रँड कन्सिलर यू डोंट नीड अ फाउंडेशन. आणि खूप लोक मला कॉमेंटमध्ये पण विचारतात, म्हणून मी तुझं फाउंडेशन काय? तर मी फाउंडेशन नाही वापरत आणि मी घेतही नाही आणि मी घेणारही नाही आहे. आय फील की मी कन्सिलर चांगल्या ब्रँडचं घेईन आणि दॅट विल वर्क फॉर मी, आणि मी एव्हरीडेसाठी घेणार आहे. तर म्हणून मग मला असं वाटतं की फाउंडेशन वर्थ नाही आहे मी घेणं, कारण मी रेग्युलरली मेकअप नाही करत आणि मग ते वेस्ट जाण्यापेक्षा बेटर आय डोंट इन्व्हेस्ट इन फाउंडेशन्स. आणि ऑलवेज रिमेंबर की कुठलंही फाउंडेशन असेल जस्ट ब्लेंड इन, कारण इथून ते वेगळं नको दिसायला. अजिबात जास्त काही केलं नाही आहे. आयब्रोज करणार आहे आणि आय एम कन्फ्युज्ड वेदर शुड आय गो विथ लायनर ऑर नॉट. तुमचे कोणी ख्रिश्चन फ्रेंड्स आहेत का? आणि इफ यू हॅव वन, तुम्ही कसं सेलिब्रेट करतात क्रिसमस? पण द थिंग इज, माझ्या फोनची मेमरी फुल झाली, कारण काल मी एक व्हिडिओ शूट केला आणि मी ट्रान्सफर करायला बघते लॅपटॉपमध्ये आणि आयपॅडमध्ये, दोघांमध्ये होत नाही आहे, कारण सगळे मेमरीज फुल झालेले आहेत. कारण अख्खा डिसेंबर बॅक टू बॅक मी जे व्हिडिओज टाकते त्या रिझनमुळे ना खूप स्टोरेज भरलेलं आहे. मी सकाळपासून ट्राय करते आहे पण ते नाही होत आहे. तर आय डोंट नो की मला किती तिथे गेल्यावर शूट करता येईल कॉन्टेंट, पण आय विल ट्राय माय बेस्ट. आणि कधी कधी काय होतं, जेव्हा ही मेमरी फुल असते माझी आणि मी काही शूट करते आणि मला कळतं की स्टोरेज इज फुल, मी खूप इम्पल्सली पटकन कुठलेही व्हिडिओज डिलीट करते आणि मग देन आय रिग्रेट की अरे शिट, मला हा व्हिडिओमध्ये टाकायचा होता हा क्लिप आणि मी तो डिलीट केला आहे. सो दॅट्स मी. फॉर द आयब्रोज माझं खूप मूडवर डिपेंड असतं. मला कधी कधी माझे आयब्रोज खूप थिक लागतात, कधी कधी मला असे एकदम
डिसेंट लुक, माझ्या फुल आउटफिटवर आणि मूडवर डिपेंड असते की हाऊ आय वॉन्ट माय आयब्रोज टू लुक. आता 2025 आलेला आहे आणि माझ्यासाठी 2025 हा खूप इम्पॉर्टंट इयर असं म्हणायला हरकत नाही. आणि माझं 25 माझ्यासाठी खूप लकी आहे कारण 25 इज माय फेवरेट नंबर. 25 इज माय बर्थ डेट आणि 25 इज द इयर. आणि 25 माझ्यासाठी खूप स्पेशल, खूप 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 अजून रिझनसाठी सुद्धा आहे. सो ट्राय करते की ते विजन बोर्ड्स काइंड ऑफ थिंग क्रिएट करायला. पण आता म्हणजे मला एक जाणून घ्यायचं आहे की यू ऑल्सो बिलीव्ह इन दिस विजन बोर्ड थिंग ऑर नॉट, की तुम्ही सुद्धा क्रिएट करता की नाही. लास्ट इयर आय ॲक्च्युली डिड आणि इट गॉट कम्प्लिटेड लाईक 50% ऑर मे बी 40-50% तरी जेही मी क्रिएट केलेलं दॅट हॅपेंड आणि आय एम सो ग्लॅड दॅट हॅपेंड. यावर्षीसुद्धा मी सगळं सेव्ह तर केले आहेत फोटो जे मला ह्या वर्षी करायचे आहेत, पण आय डोंट नो इफ दॅट्स गोइंग टू हॅपन ऑर नॉट. सो विश मी लक. द नेक्स्ट थिंग आय एम गोइंग टू डू इज माय ब्लशसाठी मी माझं एल्फचं, माझ्याकडे खूप एल्फचेच प्रॉडक्ट आहेत आणि आय लव्ह दिस ब्रँड. हा ब्लश मी डायरेक्ट माझ्या चिक्सवर नाही लावणार आहे, मी एकदम जरासा घेतला हातावर आणि मग मी चिक्सवर ब्लेंड करणार आहे कारण हा खूप जास्त ओव्हरली पिगमेंटेड ब्लश आहे. तुम्ही जरासा लावलात तरीही तो एवढा दिसून येतो आणि खूप मी इथे पुसते आणि मग मी लावते स्किनवर. लुक ॲट दिस. आणि आय मीन आता तरी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल माझ्या व्लॉग्समधून की आय अप्लाय ब्लश ऑन डेली बेसिस. आणि मी अजूनही एक ब्लश वापरते, तो मी ॲड प्रॉडक्टमध्ये देईन. तुम्हाला जर विकत घ्यायचं असेल जस्ट क्लिक ऑन दॅट लिंक ऑर दॅट प्रॉडक्ट आणि तुम्ही विकत घेऊ शकतात. हे सगळं सेटल होणार आहे. आत्ता ते जरा मे बी तुम्हाला ऑन कॅमेरा पण जास्त वाटत असेल, पण लेट मी कम्प्लीट दिस. आणि इथे ना माझं पूर्ण डार्क झालं आहे आणि इथे माझे ओठ फाटलेले काही दिवसांअगोदर आणि आता ते हील झालेले आहेत, पण देन त्याचं जे ब्लॅकिश पार्ट आहे तो राहिला आहे आणि ते जात नाही आहे. आय डोंट नो इफ यू नो एनिथिंग, एनी सोल्युशन, प्लीज लेट मी नो. लुक ॲट दिस, किती पिंक झालं आहे. अशा प्रकारे माझा कॅमेरा खाली पडला आणि आय होप त्याला काही झालं नसेल. मी चेक तर एवढा नाही नीट केला आहे, पण काही झालं नसावं कॅमेराला. ओके, तर आता मी पटकन लायनर लावून घेते. हे लायनरचं जे काम असतं ते एकदम शांत डोक्याने करावं लागतं ऑर एल्स यू मिस इट. आणि ह्यात मी चूज केला आहे टू वेअर दिस वन. या तर मी मस्कारा आता लावणार आहे, पण मी लायनरला जरा सुकू दिलेलं, ते आता सुकलं आहे. पण त्याआधी आपण लिपस्टिक लावून घेऊया. फॉर द लिपस्टिक, ही लिपस्टिक संपलेली आहे, स्टील आय एम गोइंग टू यूज इट. तेवढं जरासं एकदम हे करून, कारण ही परफेक्ट मॅच आहे फॉर माय आउटफिट. स्टिक सेटल ठेवायचे पण रेड टोनमध्येच ठेवायचे. सो दिस वन इज द परफेक्ट शेड. ही शेड आहे NYBची आहे. ही संपलेली आहे, मला इंडियाला आता जाईन तेव्हा मी रिस्टॉक करून आणणार आहे. इथे मी माझा फेवरेट परफ्यूम लावणार आहे, ज्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि हा जो छोटूवाला आहे तो मी इथे यूज करणार आहे. आणि माझा हा फेवरेट वॉच आहे विच वॉज अ गिफ्ट टू मी. हा मी वेअर करणार आहे कारण जरासं हिंट ऑफ व्हाईट. आणि त्यानंतर आय वॉज प्लॅनिंग टू गो विथ लिटल गोल्डन, हे पण ओव्हर नको वाटायला. सो मी कदाचित काढीन किंवा घालीन, आय एम नॉट शुअर. पण आत्ता सध्या मे बी काढते. आय डोंट थिंक की हे जात आहे. कधी मला असं वाटते ओव्हर वाटतं आहे. इयरिंगसाठी मी ॲक्च्युली संचू समूला काही इयरिंग्स घेतलेले आहेत, त्याच्यातलंच आय एम गोइंग टू वेअर दिस प्रिटिएस्ट बो इयरिंग्स. आणि आय नो दे आर वॉचिंग दिस व्लॉग, तर आय एम युझिंग युअर इयरिंग्स. लुक ॲट इट, किती क्यूट इयरिंग आहे.
आणि मी कॅमेराच्या कोपऱ्यात आली. आय नो दॅट मी खूप विचित्र अँगलमध्ये मी मस्कारा लावणार आहे आणि दॅट्स इट. मस्कारा लावायला मला एक 5 मिनटं तर कुठे 2-3 मिनटं मॅक्स तर कुठेच जात नाही. मी पटापट मस्कारा नाही लावू शकत. आणि 1 मिनिट, ह्याचं मूग कुठे आहे? व्हॉट? The people walking in darkness have seen a great light. On those living in the light. For to us a child is born, to us a child is given. And the government will be on his shoulders, and he will be called. The law and prophets, to a virgin came the word. From a throne of endless glory. जस्ट आम्ही सगळे घरी आलो. एक छोटंसं फंक्शन होता आणि खूप खूप म्हणजे एंडला तर लिटरली मी जसं म्हणाली मला गुजबम्स आले. आणि इव्हेंट एवढा सुंदर होता की जेव्हा आम्ही पहिल्यांदा हा असा एक्सपिरियन्स घेणं म्हणजे खरंच आम्ही लकी मानतो सगळे स्वतःला की असं काहीतरी आम्हाला इथे आल्यानंतर अनुभव